तो हेलो गाइज, कैसे हैं आप लोग। मैं आपका प्यारा मैं आपका प्यारा दिनेश भैया, और ये है हमारी पब्लिक। अब हम स्वर्ग के रास्ते पर है। हाँ, और छाती में बहुत सारा पेन हो रहा है, लेकिन ये जो नेचर है ये वेरी वेरी ब्यूटीफुल। तो चले आगे देखते, आगे और भी अच्छा नजारा है, आप देखेंगे तो झूम उठेंगे। तो चलिए बने रहे हमारे साथ, ब्लॉगिंग बाय वीडियो डायरीज। तो गाइज, जैसे कि 2 मिनट पहले आपने देखा, मैंने आपको जन्नत के बारे में बताया था, नेचर के बारे में बताया था। हमारे करीब है, नजदीक है, और हमारे करीब है अब सचिन देवकाते। तर त्यांना विचारूया नीलकंठेश्वरचा प्रवास, सांगा 2 शब्दात। प्रवास खूप सुंदर आहे, हा भारी वाटतंय। हा, काय झाडी, काय डोंगर, बेस्ट आहे, सगळं बेस्ट आहे। तर येताना रस्ता कसा वाटला तुम्हाला। रस्ता खूप कठीण आहे, पण काय हरकत नाही। तर तुम्ही ह्या नीलकंठेश्वर मंदिरात पहिल्यांदाच आले की ह्याच्या आधी पण आलते। नाही पहिल्यांदाच आलोय। हो, अजून काय आलो नव्हतो। ठीक आहे, चालेल, धन्यवाद सचिन। तर आपल्यासोबत अजून एक नवीन न्यू कपल अवेलेबल आहे, सो त्यांच्यासोबत पण आपण चर्चा करूया। मी कॅमेऱ्यात बघत नाही, तसं तुम्ही समजू नका काही। तर त्यांना आपण इकडे बोलूया आणि त्यांना भी 2 शब्द पळाले। वो अभी शर्म के रास्ते पर है, तो आपको हम थोड़ी हाँ गंदा काम नहीं किया, लेकिन उनको कैमरे के आगे लाज बढ़ती है, इसलिए थोड़ा भाग रहे हैं, साइड से कट निकल रहे हैं। तो अब आप सोच रहे होंगे कि ये लड़का मराठी में बात कर रहा है, हिंदी में बात कर रहा है, लेकिन मुझे नहीं इकडे पुरे कॅमेऱ्यात आणि पाय बी घसरायला हवे बरं का, दमांच्याला कुठे जायचं नाही। तो हेलो गाइज, हे गाइज तुमच्या तमायला। तर आपण परत एकदा ब्लॉग स्टार्ट करू। मागच्या वेळेस आपण हिंदीत बोललो, थोडस डिस्कस्टिंग वाटलं, थोडा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, इंग्लिश नाही हिंदीचा बी प्रॉब्लेम आहे। लोक लय हाणत्यात हिंदी बोलल्यावर, म्हणजे तुम्हाला मी रियालिटी सांगतो, हाणत्यात मोकार वाजित्यात, पळपळ हाणत्यात, तुडतुड हाणत्यात। आणि नीलकंठेश्वरला यायलाच लागतंय, नाच करते काय। तर आपण पाहू शकता, निळ्या ड्रमाची आपण स्टोरी पाहिली असेल तर हा इथे एक निळा ड्रम आहे, तुम्ही पाहू शकता, नीला ड्रम। तो पीछे हमारे है वो नीला ड्रम देख के, अरे माफ कीजिए मराठीत बोलायचंय मला, ते थोडं चुकतं माझ्याकडून, पण काय विषय नाही। दिस इज माय फर्स्ट ब्लॉग, इसलिए त्यामुळे थोडस मागे पुढे होतंय, समजून घ्या। तर ठेवतो आता, सॉरी एक सांगायचं राहिलं, न्यू ब्लॉगच्या आम्ही पहिल्या पायरीवर आहेत सध्या, आणि आमचे गावाकडून मोठे बंधू आलेले आहेत, सचिन देवकाते। तर ते पण आता यूट्यूब ब्लॉग चालू करणार आहेत, गावाकडील चाळी कल्चर। ते पण तुम्ही पहा, तुम्हाला मी तशी माझ्या बायो मध्ये लिंक देऊनच टाकेन। आपला बायो खूप मोठा नाहीये, पण चला जमून घ्यायचं राव, हसायचं नाही, हे नॅचरल आहे।
माझं तोंड बी अर्ध कट येतं का काही काय मला माहित नाही, उलटा फोन धरलाय. पण तुम्ही प्रेम दिलं तर आपण सेटअप हा. आपला. तुम्ही प्रेम दिलं तर थोडीफार प्रगती होईल, सेटअप वाढवता येईल. हातले दुखतोय, सवय नाही ना मला. चालतंय मग हे बॅग घ्यायची थोडीशी, तुम्हाला नंतर मी सांगतो व्यवस्थित. तर मित्रांनो, आपण सगळ्या गप्पा तर मारलेल्याच आहेत, पण तुम्हाला सांगायचं राहिलं की नीलकंठेश्वर हे पुण्याजवळील ढोंजे गावा शेजारी डावंजे गाव आहे इथे. तर हा ट्रेक जवळपास अर्धा किलोमीटरचा आहे, 1 किलोमीटरचा नाही आहे. थोडंसं बोलताना चुकतंय कारण की फर्स्ट टाइम असल्यामुळं तिकडे तिकडे होणारच आहे, समजून घ्या. 1 किलोमीटरचा ट्रेक आहे. 20 ते 25 मिनिटं लागतात आपल्याला ह्या ट्रेक पूर्ण करण्यासाठी. नीलकंठेश्वर मंदिराच्या तिथं जवळपास हजारोनी मूर्त्या आहेत. नेचर पण खूप छान आहे. थोडा पाऊस येतोय त्यामुळं भारी वाटतं. ज्यावेळेस आम्ही येत होतो त्यावेळेस ऊन पडलं होतं, तर आम्हाला असं वाटत होतं की पाऊस यावा. तिथं पोहोचल्या भरपूर पाऊस असा आला. पण तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या पायरीवरतीच, शेवटच्या म्हणजे सेकंड लास्टच पायरी तशी म्हणायला, थोडंसं चालायचंय अजून. तर फायनली आपण पोहोचलोय नीलकंठेश्वरच्या फर्स्ट स्टेपवरती. लय दगड धोंडे इथं, नाही मी सांडायचो फोन सांडायचा. आता त्यांना दाखवू आपण. तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता नीलकंठेश्वर मंदिर. माणूस दमता येईल मित्रांनो. हे बघा इकडे हनुमानाची मूर्ती, इथं म्हणजे इथे जवळपास हजारो मूर्ती आहेत. तुम्हाला मी मागाशी पण सांगितलं. तर तुम्हाला आता मच्छिंद्रनाथाच्या 9 मूर्त्या तुम्हाला दाखवतो. इथे पाहू शकता ऋषीमुनी, नागराजा, XYZ. तर आपण सध्या CCTVच्या कैदमध्ये आहोत असं त्यांनी लिहिलेलं आहे. तर इथे व्हिडिओ काढण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे. हो, तुम्हाला 1च सेकंड तुम्हाला नाथांचं हे दाखवतो. हे बघा, हो भरपूर असं. चला थोडंसं पुढं. भरपूर असं थकलेलं आहे. इथं 5 मिनिटं विश्रांती करू. इथं आपण वरती आल्यानंतर भुट्टा वगैरे खाऊ शकतो. तर आपण मित्राचा, आपल्या भावाचा आवाज मगाशी पण ऐकलेला आहे. तर त्याला परत एकदा विचारू आपण की वरती आल्याच्या नंतर कसं वाटतंय त्याला, हे सगळं सुंदर वाटतंय. नजारा पाहून कसं वाटतंय सांगा जरा. एकदम बेस्ट वाटलं. हे कट घेऊ नाही कट कर ना म्हणून नाही कट कर नाही, क्लिप नाही होत पोस्ट, कट करायचं आपण. तर मित्रांनो, मगाशी आपण आपल्या भावासोबत होतो. त्याला विचारलं खालून येतानीच की कसं वाटलं. तो फर्स्ट टाइमच आपल्यासोबत ह्या मंदिराकडे आलेला आहे. तर त्याला वरती आल्याच्या नंतरचा प्रवास आणि फिलिंग हे थोडक्यात विचारू आपण. तर सांग दादा, आपल्याला कसं वाटलं वरती येऊन? खूप भारी वाटलं, मंत्रोक्त झाल्यासारखं वाटतं. इथालच्या मूर्त्या वगैरे खूप सुंदर मूर्त्या आहेत. तरी आपला अजून साईडचा सीन थोडाफार बघायचा राहिलेला आहे. अजून आपण फक्त वरती पोहोचलोय. मंदिरात देवाचं दर्शन घेऊ आपण. महादेवाची पिंड वगैरे आहे. तर इथं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे लोक धूम्रपान वगैरे, दारू वगैरे ज्यांना कोणाला बंद करायची आहे त्यांनी कृपया ह्या ठिकाणी यावं. ह्या ठिकाणी 99% दारू ही बंद केली जाते. सर्व काय देवावरती नसतं, पण स्वतःवरती थोडेफार कंट्रोल असतं आणि देवाच्या भीतीमुळे ही दारू सुटली जाते. माझं तरी म्हणणं असं, काही लोकांचं सगळे देवावर विश्वास ठेवून दारू बंद करतात. त्यांच्या दृष्टिकोनातून ते पण चांगली गोष्ट आहे, पण माझ्या मते तर 99% आपले आणि 1% देवाचा असं मिळून दारू सुटू शकते. तर आपण आतमधला काही जास्त व्हिडिओ काढता येणार नाही आपल्याला. मला साईडचा आजूबाजूचे सीन मी थोडेफार दाखवतो. इथं
या ठिकाणी कायम 12ही महिने पाणी असतं. खूप भारी असा निसर्ग आहे. तर वरती जाऊया, पाहू आपण. तुम्हाला मी परत सांगन थोड्या आणि. तर मित्रांनो, आपण आता मंदिरात पोहोचले आहोत. तर तुम्हाला मंदिराचा एंट्रन्स हा असा आहे. चला आपण दर्शन रांगेकडे जाऊया. दर्शन रांगेकडून आहे. तर इथं पण भरपूर अशा देवाच्या मूर्त्या आहेत. खूप खूप मूर्त्या आहेत ह्या ठिकाणी. अजून तुम्हाला नेचर दाखवायचं आहे. मंदिरातला व्हिडिओ नाही येणार आपल्याला काढता, नाही तर खूप छान अशी मूर्ती आहे. पाहूया आपण. या ठिकाणी खूप मोठी गर्दी राहते सोमवारी. तर आपण संडेला आलेलो आहे, तेव्हा जास्त गर्दी दिसणार नाही. मंडेला खूप गर्दी असते इथे.